नागपूरला माझी मावस बहीण राहते. लहानपणी आम्ही एका ताटात जेवायचो, मैत्री बी आणि बही बी. दोघं आमचं एक नातं होतं, असं मैत्री आणि बहीण. तर तिचा फोन नंबर याचा पहिल्याचा होता माझ्याजवळ, पण तो काय नंतर लागत नव्हता. आता तिचा फोन नंबर पाहिजे, मी बऱ्याच लोकांकडे मागितला, मला कोणीच दिला नाही. मग एक वेळेस मला तो नंबर भेटला. नंबर भेटतात आता तो रात्री 11 वाजता मला नंबर भेटला, तरी मी रात्री 11ला फोन केला. मी विचार पण नाही केला की ती झोपली असेल, म्हणजे इतकं मला आनंद झाला. मग मी केला फोन. आता पहिल्यांदाच फोन नंबर असतो तर माणूस विचारतो ना कोण आहे म्हणून. म्हणून माई बोलते, अगं काय बोलतेस, कुठं आहे, कशी आहेस? म्हणून मस्त आहे. म्हणजे फोन नाही काय नाही, म्हणजे नंबरच नव्हता. म्हटलं मी खूप लोकांकडे मागितलं, पण मला कोणी दिला नाही म्हटलं नंबर तुझा. बरं झालं म्हणे भेटला ना आता. मग आम्ही नंतर ठाण्याला भेटलो. त्याच्यानंतर मग ती आता म्हणे नागपूरला येशील म्हणे. म्हटलं नाही गं बाई, एवढं लांब कधी यावं म्हटलं, मला नाही ते जमत म्हटलं. काय नाही म्हणे ना, गाड्या भेटतात, डायरेक्ट असतात, तर तू येशील म्हणे. मला काय माहिती नाही. आता काय करू. मग मी ठरवलं, तर मी सुट्टी काढली. जाऊ दे, काम काम काम, लोक मजा करतात, आपण बी करावं मजा, बाहेर फिरून यावा. ठीक आहे, मी येते. मी तर कसं आहे, नागपूरचं रिजर्वेशन लवकर भेटत नाही. नशिबात असेल त्यांनाच भेटतं. तर असं काय नाही की मला 1-2 तारखेलाच पाहिजे होतं. मी 2 तारीख बोलली म्हणजे याचा अर्थ मला काय 1-2 तारखेलाच पाहिजे होतं असं काय नव्हतं. फक्त रिजर्वेशन भेटलं पाहिजे. 2 तारीख म्हणजे काय तिथं काय लग्न विग्न होतं का? पण मी 2 तारीख असं समोरच्याला सांगितलं होतं, तर मला रिजर्वेशन नाही भेटलं. मग तिच्या मिस्टरांनी माझं यायचं बी आणि जायचं बी रिजर्वेशन काढून दिलं. टेन्शन नका घेऊ म्हणे, ताईचं रिजर्वेशन मी काढतो म्हणे. आता ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. आमच्याकडं कसं माहिती का, लहान बहीण म्हटलं ना तर तिचे मिस्टर आपण त्यांची अक्कड सासू लागतो. अक्कड सासू म्हणजे सासूप्रमाणे. ताईंचं तिकीट मी काढतो म्हणे. त्यांनी तिकीट यायचं बी जायचं बी काढलं. मी म्हटलं किती पैसे झाले, तुला काय करायचं म्हणे, गप्पस. मग काढलं. आता 6 तारीख 1 महिना अगोदर तिकीट काढलं. इतकी उत्सुकता झाली, रोज दिवस मोजती, कधी जाऊ कधी नाही. मग असं 8 दिवसातनं 15 दिवसातनं आमचे फोन कॉन्टॅक्ट होतात. तर ती बोलती आता नेहमी येशील म्हणे, दिवाळीला ये, तुला वाटेल तेव्हा ये. म्हटलं नाही गं बाई, जास्त कोणाकडे गेलो का मग ते नातं तुटतं म्हटलं. म्हणजे वेडी, आईच्या घरी मुलीला जायला परवानगी लागत नाही, मुलीच्या घरी आईला जायला परवानगी लागत नाही, बहिणींच्या घरी परवानगी लागत नाही. मन काय लिहिली आहे, साली आधी घरवाली. ते मेवणे पण आपल्याला नाही म्हणतात का? असं हे नातं असतं म्हणे. तर ह्या नात्यांना आपण कोणाला विचारून जात नसतं म्हणे. मला काय माहिती, तू माझ्याकडे केव्हा पण आहे बिंदास. मी कधीच अशी वागणार नाही की बा तू सारखी सारखी येते म्हणून नातं तोडावं. मी कधीच नाही अशी वागणार, तू येशील म्हणे. म्हटलं बघू, लांब आहे का म्हटलं. काय नाही म्हणे, 1 रात्र फक्त जाते म्हणे, 1 दिवस त्रास होतो म्हणे फक्त, पण आली गेलीस तर तुला जरा बरं वाटेल. म्हटलं खाडे पण होतात ग भरपूर, काय करते काम काम म्हणे. असं दे, आपलं पण बाहेर जरा गेलो म्हणजे माइंड चांगलं राहतं. म्हटलं बघू, हां ठीक आहे. म्हणजे असे काही चांगले नाते असतात, असे काही वाईट नाते असतात. नात्यांमध्ये पण हे असतात. काही नाती आत्महत्या करायला प्रवृत्त करते, काही नाती सांभाळते, प्रोत्साहन देते, काही नाती वेगळी प्रकारे प्रोत्साहन देते आपल्या स्वार्थासाठी. काही नाती आपलं स्वार्थ म्हणजे कसं, त्या नातं ते असं पण विचारत नाही की लहानपणी आई बापाला किती त्रास होतो सांभाळताना, आणि आपण आयत्या रेगोट्या वाढतो, आयत्या रेगोट्या मारतो. म्हणजे कसं, लहानपणी आपण कोणाला मदत करू शकतो का? मान्य आहे, मी आता पहिल्या याच्यात बोलली ना की कोणाला कोणाच्या घरी जायची काय आपल्याला हे नसते, परवानगी नसते. मावशांना पण बाचीच्या घरी जायला परवानगी नाही लागत. पण काही ठिकाणी वादळ चाललं आहे आणि त्या व्यक्तीने स्वतःच्या जन्मदात्या आईला नाही बोलवलं, तर आपण का जावा, हे मला म्हणायचं होतं. एवढंच मला म्हणायचं बस.